भयंकर अशा चक्रीवादळाबद्दल सध्या समोर येते. वेगानं चक्रीवादळ महाराष्ट्राच्या दिशेने येत आहे. या 3 तारखांना घराबाहेर पडू नका. हवामान खात्याचा 8 जिल्ह्यांना गंभीर असा इशारा दिलेला आहे. संपूर्ण महाराष्ट्रात हवामानामध्ये मोठे चढउतार दिसून येत आहेत. मागील 2 ते 3 दिवसांपासून बीड असेल, बुलढाणा असेल या जिल्ह्यांमध्ये मुसळधार पाऊस झालेला आहे. त्यातच आता अरबी समुद्रामध्ये एक विशेष परिस्थिती निर्माण होतीये, ज्याच्या माध्यमातून या मे महिन्यामध्ये एक मोठं संकट या 8 जिल्ह्यांमध्ये येत असल्याची मोठी माहिती समोर आली आहे. तसेच गेल्या आठवड्यापासून काही मुसळधार पावसाची नोंद झाली आहे, तर इतर भागात तीव्र उष्णतेचा अनुभव देखील सुरूच आहे. महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये पुढील काही दिवस गारपिटीसह पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. तसेच राज्यातील महत्त्वाच्या 8 जिल्ह्यांना हलक्या मध्यम स्वरूपाचं चक्रीवादळ येण्याचा धोका वर्तवलाय. त्यामुळे शेती पिकांची काळजी घेत असताना शेतकऱ्यांना आता जड जाणार आहे. यामध्ये हवामान खात्यानं आता सर्वांना गंभीर इशारा दिलेला आहे. आता शेतकऱ्यांच्या पिकावर मोठा गंभीर परिणाम होऊ शकतो, कारण राज्यातील महत्त्वाच्या 8 जिल्ह्यांमध्ये चक्रीवादळाचा परिणाम होणार असल्याची माहिती आता समोर येते आहे. मान्सून येण्यासाठी आता थोडे दिवस बाकी आहेत, परंतु त्याआधीच हा मोठा धोका येत असल्यानं शेतकरी वर्ग मोठ्या चिंतेमध्ये पडलेला आहे. बंगालच्या उपसागरामध्ये एक विशेष परिस्थिती निर्माण असल्यामुळं अंदाजानुसार हे चक्रीवादळ गुजरात, बिहार आणि महाराष्ट्राच्या या 8 जिल्ह्यांमध्ये दाखल होण्याची शक्यता हवामान खात्यानं वर्तवली आहे. या 8 जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी या महत्त्वाच्या 3 तारखेंना घराबाहेर न पडण्याचं आवाहन हवामान खात्यानं केलेलं आहे. या 3 तारखांना हे वादळ महाराष्ट्रातील या महत्त्वाच्या जिल्ह्यांमध्ये दाखल होण्याची शक्यता आहे. त्यामुळे तुम्ही जर शेतकरी असाल किंवा सर्वसामान्य व्यक्ती असाल आणि या अवकाळी पावसाचा तसेच वादळी वाऱ्याचा मोठा संकट कोणकोणत्या जिल्ह्यांमध्ये येणार आहे ते लगेच पुढे बघा. त्या अगोदर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब जरूर करा, जेणेकरून अशा प्रकारच्या अपडेट्स या तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील. तर या 3 तारखांना महाराष्ट्रातील मोठ्या चक्रीवादळाचा धोका असल्याचं सध्या समोर येते. या 8 जिल्ह्यांच्या ठिकाणी मोठी भयंकर परिस्थिती सध्या निर्माण होण्याची शक्यता समोर येते आहे. या चक्रीवादळामुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान होण्याची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे. त्यामध्ये शेतकऱ्यांनी आणि सर्वसामान्य लोकांनी सर्वांचीच काळजी घेण्याचं आवाहन करण्यात आलेलं आहे. अरबी समुद्र तसेच बंगालच्या उपसागरामध्ये एक विशेष परिस्थिती निर्माण झाल्यामुळं या चक्रीवादळाचा मोठा धोका होणार असल्याची माहिती आता या ठिकाणी समोर येते आहे. सर्वात मोठा 2025चा जो पाऊस आहे तर तो येत्या आठवड्यात पडणार असल्याची मोठी माहिती समोर येते आहे. त्यानंतर देखील तुमच्या जिल्ह्यामध्ये मान्सूनचा पाऊस येणार असल्याची मोठी माहिती समोर येते आहे. परंतु आता चक्रीवादळाचा मोठा धोका या महत्त्वाच्या 8 जिल्ह्यांना होणार असल्याची माहिती सुद्धा हवामान खात्याकडून जाहीर करण्यात आली आहे. त्यामुळे शेतांमध्ये तुम्ही जर अजून आंबा ठेवला असेल, हरभरा, गहू असेल, मका असेल किंवा इतर उन्हाळी पिके असतील तर ते लवकरात लवकर काढून घ्यायचं आवाहन आता हवामान खात्याने केलेलं आहे. मित्रांनो, जागतिक हवामान खाते तसेच आपल्या जवळची पुणे वेधशाळा पावसाचे अंदाज असतील ते पावसाच्या अभ्यासात एकदम तंतोतंत असतात. हवामान खात्यानं सांगितल्यानुसार येणाऱ्या महत्त्वाच्या 3 तारखेला वादळी वारा, चक्रीवादळ, गारपीट होणार असल्याचा इशारा या स्तरातून मोठ्या प्रमाणात शेतींचं नुकसान करण्याचं तसेच इतर गोष्टींचा पासून सावध राहण्याचा सल्ला हवामान खात्यानं दिलेला आहे. 15, 16 आणि 17 या 3 तारखेंना तसेच 18, 19, 20 मे रोजीही मुंबई, पुणे, नाशिक आणि सातारा या जिल्ह्यात जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. हवामान विभागानं या जिल्ह्यामध्ये ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. दुसरीकडे नाशिक आणि सातारा जिल्ह्यात गारपिटीसह मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. तर अहिल्यानगर आणि पुण्यात वादळी पावसाचा इशारा देण्यात आला आहे. कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात वादळी पावसाची शक्यता आहे. कोकणातील रायगड, रत्नागिरी, मध्य महाराष्ट्रातील कोल्हापूर, सांगली, सोलापूर तर मराठवाड्यातील अमरावती, धाराशिव, लातूर, नांदेड यांसह विदर्भातील नागपूर, अमरावती, यवतमाळ, गोंदिया या जिल्ह्यांना येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.